हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आत्ता माझं आवरून झालं आहे. काल ना जो लिपस्टिकचा शेड मी तुम्हाला दाखवला होता बघा, इथे तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. इतका सुंदर आहे हा स्विस ब्युटीचा आणि तोच मी आज लावून बघितला आहे. असं एकदम नॅचरल लिप्स असल्यासारखं वाटतं, अजिबात आपण काहीतरी लावले असं वाटत नाही आणि त्यामुळे छान दिसतंय. केस आज इतके जास्त तेलकट झाले होते. म्हणजे काय होते ना, जेव्हापासून ट्रीटमेंट केली आहे ना, तर 4-5 दिवसापेक्षा जास्त दिवस जर मी केस नाही धुतले तर एकदम असे तेलकट तेलकट वाटतात आणि एकदम खाली बसतात असं होतं. नाही तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल इतके छान केस झाले होते. जेव्हा मी हेअर वॉश करते ना तेव्हा इतके मस्त सिल्की होतात आणि छान वाटतं. मॅनेजेबल पण आहेतच जसं मी सांगितलं तसं. तर मला छान वाटते मी ट्रीटमेंट केली आहे तर. फक्त हे एक आहे की 4-5 दिवसाच्या वरती जर नाही केस धुतले तर मग खूप तेलकट होतात. आत्ता पावसाळा आहे त्यामुळे मी लगेच काही केस धुत नाही. त्यात तब्येतीचं पण हे आहेच, त्याच्यामुळं जरा मी टाळलं. म्हटलं ठीक आहे चलो. आज आहे द्वादशी. तर द्वादशीचा मला नैवेद्य दाखवायचा आहे, त्याच्यानंतर पूजा पहिले करायची आहे, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. आज डीमार्टला पण जायचं आहे. सो भरपूर काही काही आहेत गोष्टी, तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला मिळालेत. सो असंच कनेक्ट राहा. चला, कोण कोण चाललंय बाहेर? मनू चालले? नाना, मी येऊ तुमच्यासोबत? येऊ नको, जा तू. सगळं घेऊन या मनू व्यवस्थित. हां, सगळे येत आहेत, सगळे येत आहेत. जा. काही एक्स्ट्रा वाटलं तर कॉल करा, आणायचं असेल तर. बाय बाय बेटा. आणि क्रॉक्स घालून जाते. हां, नाही 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 येत. आता हे सगळे डीमार्टला गेले होते आणि माझी पूजा हे झालेली होती. मग माझं पण आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आपण नैवेद्याची तयारी करूयात. असं असतं ना, एकादशी झाली की द्वादशीच्या दिवशी देवाला पण छान काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवतात आहे. म्हणून मग मी विचार केलेला की चला आपण ना द्वादशीच्या दिवशी मस्त पुरणपोळीचा बेत करूयात. पण यांना तर काही गोड खायचं नाही आहे. नानांचं पण असं चाललं होतं की कालच गोड खाल्लेलं, मग आज काहीतरी मस्त तिखट खाऊयात, किंवा त्यांना इच्छा जरा वेगळी झालेली होती. म्हटलं तुम्ही तो प्लॅन आता दुसऱ्या दिवशी करा. आणि त्याच्यानंतर आज मी इथे प्रसादासाठी बाकीच काहीतरी बनवते, म्हणून मग इथे मी शिरा बनवायला घेतला होता. ताई चपाती भाजी वरण भात बनवून गेलेल्या, पण म्हटलं मस्त शिरा बनवते. आणि काय माहीत नाही, पण ज्या दिवशी आपण पूजा करतो आणि त्यातली त्यात देवासाठी जो नैवेद्य बनवतो किंवा प्रसाद बनवतो ना, तो शिरा एकदम मस्त लागतो. म्हणजे आपण बाकी पण पूजेच्या दिवशी हे बनवतो ना, त्यात तरी केळी हे टाकतो, त्याच्यामुळे त्याची टेस्ट वेगळी लागते. पण असं मी आज नॉर्मलच बनवला होता, पण तरीसुद्धा तो शिरा इतका छान झाला होता की बस. मग त्याच्यानंतर मी ताट तयार केलं आणि देवाला नैवेद्य दाखवला. तर हे तिघं गेलेत डी मार्टला. तर ते म्हणले तुझी अशी तब्येत बरी नाही तर तू कशाला उगाच दगदग करते. जरा बरं वाटलं की बरं वाटलं म्हणते आणि त्याच्यानंतर मग परत ते चालू होतं. त्याच्यापेक्षा म्हणले की तू काही येऊ नको, तू थांब घरी, तुझं काही घरातलं काम असेल तर ते आवरून घे. आणि त्याच्यामुळं मग त्यांनाच लिस्ट दिली आणि गेलेत ते सगळे. आता मनूचं पण चाललं होतं की पप्पा मला पण यायचे म्हणून गेली. आणि खास एक गोष्ट मागेसुद्धा मी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितली असेल की मनूला इतक्या गोष्टी कळाल्यात. रात्री मी तिला विचारलं सहज, मनू तुला नाश्त्यामध्ये काय देऊ गं? तर मनू असा विचार करत आहे एकदम, मला ना डोनट. अरे तुला डोनट कुठून कळलं? डोनट आणि आई पिझ्झा पण दे. डोनट आणि पिझ्झा दे. पिझ्झा तर एकदा खाल्ला तिने, डोनट खाल्लं का नाही मलाच आठवत नाही, खाल्लं असेल एखाद्या वेळी. तिला ते आठवलं आणि आई काकाकडून मागव. म्हणजे तिला आता बरोबर हे कळले की आपल्याला जर काही पाहिजे असेल तर आपण काकाला फोन करतो किंवा मेसेज करतो किंवा ऑर्डर करतो आणि मग काका आपल्या घरी येतात आणि ती गोष्ट आपल्याला देऊन जातात. हे तिला एकदम फिक्स कळलेलं आहे. सो ती विचार नाही करत की हा, तिला अजून एवढं नाही कळत नाही की त्यांना पैसे द्यावे लागतात मग ते आपल्याला देतात. तिला असं वाटतं काकाला फोन करून मागवलं की लगेच आपल्याला भेटतं. आणि अशी जेव्हा फोन असं खेळत असतात ना नानांती, तेव्हा पण म्हणते हॅलो काका पिझ्झा आण. एवढंच चाललेलं असतं. पिझ्झाचं ते काय माहीत नाही आजकाल. तसं तिने एकदाच खाल्ला आहे, पण तरी पण तिचं कंटिन्यू चाललेलं असतं. मी त्यांचीच वाट बघते. मी जेवण वगैरे करून घेतले, हे दोघं आल्यानंतर जेवतील आणि त्याच्यानंतर मग पुढचं आपलं
काम चालू होईल. बघू, आज लावलं तर मी लावेल किराणा सगळा व्यवस्थित, नाहीतर उद्या. आणि तब्येत मला बऱ्याच जणांनी विचारलं कमेंट सेक्शनमध्ये की आराम कर, बरं वाटते का तुला? तर हे असं आहे, म्हणजे बरं वाटते, मध्येच थोडा त्रास होतोय. तर चालू आहे, वाटेल लवकरच बरं. अजून आहेत 4 दिवसाच्या टॅबलेट्स आणि हे आता नेब्युलाइज करते आणि मग त्याच्यानंतर बघूया काय काय होतं. तू आली मग काय करायचं? हा हे कुठे आहेत गाडी? काय काय खाल्लं मग तू? डोनट खाल्लं, पिझ्झा खाल्ला, हा दिला नाही? हा काय टाकलं नाना तोंडामध्ये? तू तिथे सॉफ्टी खाल्ली? हा आणि बॅट बॉल आणलं का तुला? बॅट बॉल आणला? पप्पाने आणला? अच्छा बरं, आलेत हे सगळं घेऊन. आता ठेवते सध्या तरी हे असंच. पिकुचू, तुला काय पाहिजे होतं बेटा? हा अरे छत्री पण पाहिजे होती ना. काढू नको म्हणा, मी देते तुला काढून काय पाहिजे ते. का ट्रॉली भरती कशाला काय पण घेते ती तसंच आहे तिचं. काय पण टाकायचं, पण येताना बसते शांत, नको म्हणल्यावर. गपची पाहून लागते. पुढे आणली मी ऐकतो तसं. आले का पप्पा? इतकी पळती. तसंच आहे, कुठं पण गेल्यावर, मॉल मध्ये तर गेल्यावर बघायला पाहिजे तिचं. ती शांतच बसत नाही. काय पण टाकते, नुसती ट्रॉली फुल. तसंच आहे. हा वाट बघतोय आता त्यांची. हे दोघं आले, कसं काय आले नाहीत? आलेत ते पण. दिवा लावलाय आणि आता आम्हाला विश्व प्रार्थना म्हणायची आहे, हो ना? नानाला पण कुंकू लावू? ठीक आहे, नानाला पण लावूयात. हां हां हां, आता म्हणा. चला, हात जोडा पहिले, हात जोडा. आय ग माझं गोड बात आहे. बस ना बाबू, म्हणा ईश्वर प्रसन्न होईल तुला आज. मनस्वी, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचं भलं कर. बघितलं, म्हणजे कधी कधी जर तिचा मूड नसला ना, ती साधं कॅमेरामध्ये पण बघायला तयार होत नाही. आणि आज कंटिन्यू तिचं विश्व प्रार्थनेचं तिने जप लावलेला आहे. हा आणि मनू तू नानांना शिकव बरं. नानांना येत नाही बेटा. मला येत नाही, मला सांग ना. नाना मी तुला सांगते आणि आपण इथे उभा राहू, मग तुला पण कुंकू लाव. हां, आणि मग मी विश्व प्रार्थना म्हणते. असं इतकी परफेक्ट पाठ झाली आहे की बस आता. हां, आणि तू मला पण माईक लाव, तू नानाला पण माईक लाव आणि आम्ही दोघं पण म्हणतो. मला येत नाही ना. हे ईश्वरा, माझं झालं आता तुम्हाला शिकायचं तर शिका, नाही तर राहू द्या. पासून नाना म्हणत होते की मला जायचंय, तर तिचं चालू होतं की आत्तूकडं जायचंय, अंशू दादाकडे जायचंय. आणि मी पण नानासोबत जाणार आहे. हा, तुला पण जायचं होतं का ग नानांसोबत? जायचंय तुला? आणि तुम्ही तिथे काय खाणार तिथे? पिझ्झा आणि डोनट कोणी आणून दिलं तुला तिथे? नाना आणून देणार आहेत का? वरण भात? नाही पिझ्झा आणि डोनट. आम्हाला पिझ्झा आणि डोनट वरच राहायचंय. आज इकडे परत आमच्याकडे बासुंदी बनतीये आणि तिकडे पप्पाला सगळं सांगणं चाललंय की आम्ही काय काय केलं, काय काय नाही. आ काय काय केलं स्कूलमध्ये? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु. थांबा पुढं काय ग? गुरुर देवो महेश्वर.
खतरनाक खतरनाक खतरनाक. मनस्वी, तू इतकी हुशार कशी आहेस? मला कमाल वाटतीये. फक्त शब्द ओळखू येत नाही आता सगळं म्हणते. ईश्वर प्रार्थना तरी तिनं कधीतरी ऐकलेली आहे. मी म्हणजे समजा कधी ती प्रेग्नेन्सीमध्ये म्हणत असेल, कधी ती छोटी होती तेव्हा म्हणत असेल, कधी ती झोपताना म्हणत असेल, जरा थोडी जास्त वेळा. तर आज गुरुपौर्णिमा आहे, तर तिनं हे कधी ऐकलं? हे स्कूलमध्ये चालू होतं, आम्ही गेलो होतो सोडवायला. म्हणजे दररोज असेल की नाही नाही, रोज नाही. आज त्यांनी असं गुरुपौर्णिमेचं सगळं असं डिझाईन केलं होतं आणि तेव्हा बाकीच्या मुलांना अगोदरच्या बॅचच्या चालू होतं त्यांचं प्रार्थना वगैरे. पण आज किती वेळा ऐकलं असेल तिथे? जास्तीत जास्त 5 वेळा 10 वेळा किती वेळा ऐकलं? 2-3 वेळा तर ऐकलं. तर तेवढ्यात ते पाठ पण झालं. म्हणजे बघा, छोट्या मुलांची बुद्धी किती शार्प असते. आपल्याला असं जास्त सांगायची काही गरज पडत नाही त्यांना. थोडा वेळा शिकवलं की लगेच ते ऐकतात. म्हणून म्हणतात की लहान असताना ना त्यांना गोष्टी जास्त एक्सप्लोअर करायला दिल्या पाहिजेत किंवा जास्त गोष्टी शिकवल्या पाहिजेत. खतरनाक आहे पण बुद्धी. आम्हालाच कमाल वाटते माहिती, एवढी हुशार कशी आहे. चलो, आज काय काय मेनू बनवलंय दाखवते. भाजी बनवली आहे, वांग्याची मस्त डाळ बनवली आहे. इथे मी बासुंदी बनवतीये. मला नेहमी एक कमेंट असते की तुमच्याकडे एवढी कमी भाजी कसं काय असते. तर कमी भाजी म्हणजे आम्हाला जेवढी लागते तेवढी आम्ही भाजी बनवतो. एक्स्ट्राची काय बनवत नाही, कारण वाटो जाण्यापेक्षा जेवढं लागतं तेवढं बनवलेलं कधी चांगलं असं आम्हाला वाटतं. हा, जेव्हा पण मी वांग्याची आज भाजी मेस दाखवते मधल्यासारखं काम असेल. नाही हो, चांगलं बनवलं. म्हणजे मी इथं आलो ना, मला अक्षरशः मेसची फिलिंग आली. अच्छा, नाही छान बनवले. डाळ छान बनवतात ताई. त्या फोडणीमुळे तसं वाटायला बरोबर. आणि आम्हाला जेवढी भाजी लागते तेवढी बनवतो. नेहमी एक कमेंट असते की किती भाजी कमी बनवते, एवढे लोक आहेत तुम्ही एवढीशी भाजी कसं काय खाता. आम्हाला तेवढी पुरते, जास्त भाजी काही कोणी खात नाही. हे करी पातळ असल्यानंतर किंवा अंडा करी वगैरे असल्यानंतर तेवढी खातात जास्त, नाही तर तेवढी नाही लागत. सो असं आहे. तर चला आम्ही जेवण करू. आत्ता एकदम गोड खाण्याची इच्छा झाली. थोडासा पेढा होता तर म्हणलं चला बनवूया परत. यांच्यामुळे बनवू वाटत नाही माहितीये का, असं वाटतं हे गोड खात नाही आणि मग आपण त्यांच्यासमोर गोड खायचं ते नको वाटतं. पण नानाचं पण जायचं कॅन्सल झालंय, तर म्हणलं चला नाना आहे तोपर्यंत परत एकदा बासुंदी होऊन जाऊ दे. तुम्ही काय खाणार आहेत आज? आज त्यांच्यासाठी काहीच बनवलेलं नाहीये. हे म्हटले चपाती भाजी बस, थोडीशी चपाती आणि भाजी पण खा. तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि मनूचं हे जे टॅलेंट आहे ना ते खतरनाक लेवलचं आहे. म्हणजे आज मी यांच्यासाठी शूट केलं होतं की त्या दिवशी यांना ऐकायला नव्हतं मिळालं म्हणून, पण म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. तर तुम्हाला जर आवडलं असेल तिचं हे छान गोड शब्दामध्ये जी काय ते म्हणली ते, तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हाईप तर तुम्ही तेवढ्यासाठी देऊ शकता नक्कीच. सो चलो, भेटूयात आपण पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय बाय.